मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत आणि त्यांची भेट घेतलेली आहे ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। कैलासजी, मराठा आरक्षणासाठी वारंवार आंदोलनं झाली, उपोषणं सुद्धा झाली। स्वतः मनोज जरांगे पाटील यांचं हे 8वं उपोषण आहे। अजूनही मराठ्यांना आरक्षण मिळत नाहीये। तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याशी आता चौकशी केली, त्यांची भेट घेतली, उपोषणस्थळी त्यांच्या जाऊन आलेला, नेमकी काय चर्चा झाली, काय सांगते? मनोज जरांगे पाटील गेल्या 2 वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत आहेत। तुम्ही सांगितल्याप्रमाणे 8वं उपोषण आहे। याआधीही मुंबईला एक मोर्चा आला होता आणि तो मोर्चा वाशीमध्येच थांबवण्यात आला। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज साक्षीनं मराठा समाजाला आणि मनोजांना काही शब्द आणि आश्वासन देण्यात आले होते, परंतु ती आश्वासन निवडणूक झाल्यानंतर आश्वासनाचा विसर पडला किंवा त्या आश्वासनाची पूर्तता सरकारकडनं झाली नाही। त्यामुळे कुठेतरी मराठा समाजामध्ये आणि मनोजांमध्ये अशी भावना तयार झाली की आपल्याला फसवलं गेलं। त्यामुळे परत एकदा हा मराठाचा सैलाब मुंबईमध्ये आलेला आहे आणि मुंबईमध्ये आल्यानंतर सुद्धा सरकारला 2-3 महिने आधीच मनोजांनी सांगितलं होतं की आम्ही आमच्या तुम्ही जे आश्वासन दिलीत ह्या आश्वासनाची पूर्तता करा। सरकारनं याकडे दुर्लक्ष केलं आणि आता आपण बघतोय की पूर्ण मुंबई ही भगवीमय झालेली आहे आणि हे आंदोलनाला प्रतिसाद तर सरकारने दिलाच नाही। पण या उलट जे लाखो आंदोलक आता या मुंबईमध्ये आपण बघतोय, पाऊस पडतोय, त्या ठिकाणी आंदोलकाला प्यायला पाणी सुद्धा मिळू नये, त्यांना एखाद्याला छत्री घ्यायची असेल, छत्रीचं दुकान सुद्धा म्हणजे हॉटेल दुकान हे जाणीवपूर्वक पोलिसांनी दहशतीने बंद केलेले आहे, म्हणजे आंदोलकांची गैरसोय व्हावी आणि आंदोलकांनी नाईलाजाने मुंबई सोडावी। पण हे मराठे आहेत, असं सोडून जाणाऱ्यापैकी नाहीत। हे मनोज जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहतील आणि हे आंदोलन कडीला नेऊन आपल्या मागण्या मान्य करून घेतील। सरकारला माझी एवढीच विनंती आहे की तुम्हाला जर वाढत आंदोलन चिघळू नये तर तुम्ही लवकरात लवकर यावर तोडगा काढला पाहिजे आणि जी आश्वासन दिली त्याची पूर्तता केली पाहिजे। कैलासजी, ज्या प्रकारे उपोषणस्थळी तुम्ही गेलेला होता त्यावेळेला पाहायला गेलं तर तिथे जरांगे पाटील हे ज्या वेळेला येत होते त्याच वेळेला त्यांना खरं तर केवळ परवानगी जी आहे ती सुरुवातीला नाकारण्यात आली होती आणि आता परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे। एका दिवसाची ही परवानगी आहे आणि आता कुठेतरी त्यांना थांबण्याचं सुद्धा आव्हान जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। मात्र परवानगी केवळ एका दिवसाची, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ज्यावेळेला चर्चा केली त्यावेळेला पुढच्या आंदोलनाची पार्श्वभूमी काय असेल? मला आपल्या माध्यमातून, तुम्ही मुंबईचेच आहात, तुम्ही इथे बघत आझाद मैदानावर दरवर्षी म्हणजे 20-25 दिवस काही आंदोलन 100 दिवस चाललेले आहेत। मग मराठा समाजाच्या आंदोलनात 1 दिवस परवानगी का, हाही प्रश्न आहे ना। मग एखाद्या संविधानिक मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानात हक्क दिलेले आहेत, शांततेच्या मार्गाने उपोषणाचं आंदोलन करायला जर 1 दिवसाची परवानगी देत असेल तर हा सरकार काय नेमकं कशामुळं? आझाद मैदान हे नागरिकांसाठी प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे सरकार म्हणतं, मग परवानगी देताना सरकारी पक्षांना अशी काय बाजू मांडली की न्यायालयाला त्या 1 दिवसाची परवानगी दिली? त्यामुळे कुठेतरी हे आंदोलन दडपण्याचा, ह्या आंदोलनाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होते असं मला वाटतं। ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील समस्त मराठा बांधवांच्या वतीनं करत आहेत। मात्र दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर ओबीसीतून आरक्षण का द्यावं असा सवाल सुद्धा ओबीसीच्या माध्यमातून किंवा ओबीसी नेत्यांकडून होताना पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी जातींमध्ये वाद होतोय आणि आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती जाती आपापसात भिडतात। त्यामुळे कुठेतरी समतोलचं एकतेचा समतोल राखला पाहिजे, तो दुरावतोय। मला एवढंच वाटतं की दोन्ही कुठल्या जातीमध्ये वाद झाला नाही पाहिजे आणि जाती वाद लावायचं काम हे सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी केलेलं आहे। त्यामुळं आश्वासनं कुणी दिली, ज्यांनी आश्वासन दिली त्यांनी आश्वासनं पूर्त, बरं ते सत्तेवर आहेत, आता सत्तेवर पण नाहीत असं नाही। ज्यांनी वाशीमधनं मराठा मोर्चा परत लावला आश्वासन देऊन, अध्यादेश काढून, म्हणजे मसुदा काढला होता, अध्यादेश काढलेलाच नाही, मग हा मसुदा ही फसवणूक होती ही समाजात लक्षात आली, मग त्याच वेळेस का विचार केला नाही? मग तुम्हीच फसवणूक करता आणि जातीमध्ये भांडण लावायचं काम या सरकारमध्ये बसलेल्या लोकांनीच केलेलं आहे असं मला वाटतं। एक शेवटचा प्रश्न, आता जर 8वं उपोषण या जरांगे पाटलांचं मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आझाद मैदानामध्ये, आता त्यांनी आव्हान केलेलं आहे की जिथपर्यंत गुलाल डोक्यावरती पडत नाही तिथपर्यंत उठायचं नाही। मात्र 8वं उपोषण आहे, एकीकडे असंही समजते की शेवटचं उपोषण असेल, मात्र सरकारकडून नेमकं आरक्षण कधी मिळणार आहे? कारण मुद्दा तुम्ही सुद्धा विधान भवनात मांडलेला आहे की विधान भवनामध्ये जरी चर्चा झाली तरी केंद्राकडून ते पास झालं पाहिजे बिल, तरच आरक्षण पास होतं। तर नेमकं आता सरकारने काय करावं? सरकारनं मला एवढंच कळतंय की मनोजाला आणि मराठा समाजाला जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता करावी। जी फसवणूक झाल्याची भावना आहे ती दूर करायची असेल, तुम्ही जी आश्वासन दिली ती पूर्तता करा, एवढंच साधा विषय आहे। आणि ह्यासाठी आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी केंद्राकडे जायची गरज नाही, पण केंद्राकडे जायची गरज जरी असली तर ह्यांचं सरकार वर बसले ना।
डबल इंजिन सरकार बाकीच्या गोष्टीला म्हणतात, मग मराठा समाजाच्या बाबतीत निर्णय घेताना काय अडचण आहे? खाली राज्यात सरकार तुमचं आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, आश्वासन तुम्ही दिलेली आहेत, पूर्तता फक्त करायची आहे. सरकारलाच हा विषय चिघळत ठेवायचा असं मला वाटतं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. कॅमेरा पर्सन अजय सर, पाटील, मुंबई.